तर प्रश्न क्रमांक 17 मध्ये आपणास काय दिसते बघा. या ठिकाणी एक बाहुली सारखा चित्र दिसते तुम्हाला, जो की ट्रायंगल आणि सर्कलने जोडलेला गेलेला आहे. ठीक आहे. एका मुलीचं एका छोट्याशा आकृतीसारखं एक चित्र दिसतंय. ठीक आहे. तर तुम्हाला या चित्रांमध्ये काय संबंध आहे ते शोधायचा आहे. ठीक आहे, की या चौथ्या आकृतीमध्ये काय संबंध येईल ते तुम्हाला शोधायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसते, तर या मुलीचं जे डोकं आहे, मुलीचं म्हणण्यापेक्षा या आकृतीतलं जे डोकं दिसते तुम्हाला सर्कल, हे लेफ्ट हँड साईडकडे दिसते. ठीक आहे. मग हाच डोका तुम्हाला बघा कुठं दिसते, खालच्या बाजूला दिसते. याचा अर्थ या आकृतीला 90 डिग्री अँटी क्लॉकवाईज फिरवलेलं आहे. 90 डिग्री अँटी क्लॉकवाईज फिरवलेलं आहे. अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळीच्या विरुद्ध दिशेने फिरवलेलं आहे. बघायला इथून इकडे फिरवलेलं आहे. मग पुन्हा अँटी क्लॉकवाईज 90 डिग्री फिरवलं तर डोकं इकडे येते. ठीक आहे. मग पुन्हा तो त्या बाजूला, म्हणजे हा डोका पुन्हा फिरवलं तर वरच्या बाजूला जाईल. परंतु या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी वेगळ्या दिसतात, की पहिल्या आकृतीमध्ये हात बघा कशा आहेत, वरच्या दिशेने. जेव्हा याला 90 डिग्री फिरवलं, तुमचा लेफ्ट हँड साईडकडला हात जो असतो हा खालच्या बाजूला आलेला आहे. ठीक आहे. पुन्हा हा हात वर गेलेला आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तुमची आकृती कशी येईल, म्हणजे याचा अर्थ वर डोका आला पाहिजे आणि ठीक आहे, अशा पद्धतीची तुमची आकृती आहे. मग राहिला हाताचा प्रश्न. ठीक आहे. तर या ठिकाणी काय दिसते, सेकंड आकृतीमध्ये तुमचा लेफ्ट हँड साईडचा हात जो आहे तो खालच्या दिशेने आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये लेफ्ट हँड साईडचा हात पुन्हा वरच्या दिशेने आहे. पुन्हा या ठिकाणी कारण लेफ्ट हँड साईडचा हात हा पुन्हा खालच्या दिशेने येईल. हा पुन्हा कोणत्या दिशेने येईल, लेफ्ट हँड साईडचा खालच्या दिशेने हा हात येईल. म्हणजे अशी आकृती जी तुम्हाला दिसते ती राहील तुमची परफेक्ट आकृती. मग पर्यायामध्ये तुम्हाला कोणती आकृती दिसते अशा पद्धतीची, तर बघा तुम्हाला पर्यायामध्ये आकृती क्रमांक डी जी आहे तुम्हाला या पद्धतीची दिसते. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी येणारी आकृती ही सेम डी सारखी असायला पाहिजे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला काय दिसत आहे, फक्त इथं हात चेंज केलेले आहेत. दिसते डाव्या साईडचा आणि उजव्या साईडचा. दुसऱ्या आकृतीमध्ये डाव्या साईडचा खाली घेतलेला आहे, इथं पुन्हा वर घेतलेला आहे, इथं पुन्हा खाली येईल. म्हणजे अशा पद्धतीने या चित्राला फिरवलं गेलेलं आहे आणि हातामध्ये थोडं चेंजेस केलं गेलेलं आहे. म्हणून तुमचं उत्तर येईल या ठिकाणी डी. प्रश्न क्रमांक 18 मध्ये तुम्हाला ट्रायंगल दिलेला आहे आणि त्या ट्रायंगलला, आता बघा ट्रायंगलला काय केलेलं आहे, ट्रायंगलला या ठिकाणी फिरवलेलं आहे. ठीक आहे. आता कसं फिरवलेलं आहे, ट्रायंगलला 90 डिग्रीने फिरवलेला आहे. म्हणजे हा टोक जसा बघा, हा खालच्या बाजूने हा टोक आहे समजा. ठीक आहे. हा टोक आहे. हा टोक आपण एक सिंबल दिलं, ह्याला फिरवलं गेलेलं आहे. सेकंड आकृतीमध्ये कोणत्या बाजूने फिरवलेलं आहे, क्लॉकवाईज फिरवलेलं आहे. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळीच्या दिशेने फिरवलेलं आहे. बघा हा टोक इथं आला. ठीक आहे. घड्याळीच्या दिशेने याला फिरवलं गेलेलं आहे, परंतु 90 डिग्रीने फिरवलेलं आहे. घड्याळीच्या दिशेने 90 डिग्री. आता फिरवताना काय दिसते तुम्हाला बघा, जेव्हा हा खाली होता, याला जेव्हा वर केलं, याला जेव्हा आपण वर करणार, तेव्हा तुमचा हा जो सर्कल आहे तो सर्कल या ठिकाणी यायला पाहिजे होता. बरोबर आहे. दुसऱ्या आकृतीत तुमचा सर्कल या ठिकाणी यायला पाहिजे होता, परंतु तो सर्कल एक घर पुढे सरकला. एक घर पुढे सरकला. बघा इथं बरोबर लक्ष द्या काळजीपूर्वक. या आकृतीला जेव्हा आपण या बाजूने करणार, म्हणजे अशी येईल, तेव्हा तो सर्कल जो होता तो या बाजूने पाहिजे होता खाली, परंतु सर्कल हा एक घर समोर सरकला. ठीक आहे. पण सर्कल समोर सरकताना एक नवीन चेंजेस त्या ठिकाणी झाला, तो म्हणजे इथं तुमचा ब्लँक सर्कल होता त्या ठिकाणी फिलअप सर्कल झालेला आहे, डार्क इथं रंगवल्या गेलेला आहे. ठीक आहे. याला मग पुन्हा क्लॉकवाईज फिरवलं. आता जेव्हा याला पुन्हा क्लॉकवाईज फिरवलं तिसऱ्या आकृतीत, तुमचा सर्कल इथं पाहिजे होता, परंतु तो एक घर पुढे सरकला. लक्षात, एक घर पुढे सरकला. म्हणजेच याचा अर्थ काय, इथं
याही ठिकाणी आता काय होईल, अशा पद्धतीचा हा 90 अंश जर पुढे गेला तर तुमची आकृती अशी येईल, तुमची आकृती अशी येईल. ठीक आहे. तर हा टोक इथं समजा आहे, तर तुमचा सर्कल हा इकडं पाहिजे होता, इथं पाहिजे होता तुमचा सर्कल, परंतु तो नवीन सर्कल तुमचा आन्सर मध्ये या ठिकाणी येईल. या ठिकाणी तुमचा सर्कल येईल. ठीक आहे. पहिल्या ठिकाणी इथं आला, दुसऱ्या ठिकाणी इथं आला, तिसऱ्या ठिकाणी इथं आला, तर चौथ्या ठिकाणी इथं येईल. परंतु येताना एक फरक लक्षात घ्यायचा आहे, पहिल्या ठिकाणी ब्लँक, दुसऱ्या ठिकाणी शेडेड, तिसऱ्या ठिकाणी ब्लँक, तर चौथ्या ठिकाणी शेडेड. शेडेड म्हणजे रंगवलेला, शेडेड म्हणजे रंगवलेला. तर अशा पद्धतीने तुम्हाला दिसते की 90 अंशाने याला फिरवलं गेलेलं आहे क्लॉकवाईज, आणि जो सर्कल आहे तो सर्कल एक एक घर पुढे गेलेला आहे, म्हणून त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला तुमच्या आकृतीमध्ये. आकृती क्रमांक ए हा तुमचा उत्तर राहील. आकृती क्रमांक ए हा तुमचा उत्तर राहील. आकृती क्रमांक 19 काय दिसते बघा. ही आकृती षटकोनाची आहे. ठीक आहे. षटकोन षटकोन षटकोन, या षटकोनामध्ये काय काय दिसते बघा. षटकोनामध्ये पहिल्या आकृतीमध्ये एक सर्कल वाढलेला, म्हणजे एक भाग वाढला. ठीक आहे. आणि त्या भागाच्या वर तुम्हाला बाण दिसत आहे. ठीक आहे. दुसऱ्या सर्कल मध्ये काय होत आहे, दोन भाग वाढले, दोन भाग वाढले, म्हणजे एक भाग पुन्हा वाढला. परंतु हा जो तुमचा बाण आहे, ॲरो, हा 90 अंशाने वाढला. इकडे 90 अंशाने फिरवलेलं, पहिले इथं होता तर इथं आला. ठीक आहे. पहा, एक एक घर फिरत आहे, तर 90 अंशाने फिरत आहे. इथं भाग वाढत आहे, आणि हा बाण जो आहे तुमचा ॲरो हा 90 अंशाने पुढे 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 सरकत आहे. जर याही ठिकाणी तुमचा काय येईल, मग षटकोन येईल. नंतर हा तुमचा एक घर वाढला होता, इथं दोन झाले, मग इथं हे काय होतील, तीन होतील. इथं तीन, तर या ठिकाणी चार. ठीक आहे. आता बघा, हा तुमचा या बाजूने वाढला, आता या ठिकाणी तुमचा या बाजूने वाढला, नंतर तुमचा या बाजूने वाढला, तर आता तो काय होईल, चौथ्या ठिकाणी तो त्याचा बाणाचा टोक खालच्या बाजूने म्हणजे वरच्या बाजूने तो येईल. म्हणजे अशा पद्धतीची तुमची आकृती लक्षात. आणि मग अशा पद्धतीची आकृती तुम्हाला कुठं दिसते ते बघा. ए मध्ये तुम्हाला दिसते अशा पद्धतीची आकृती, म्हणून तुमचं उत्तर येईल ए. बी मध्ये डिफरंट आहे, सी मध्ये खालच्या बाजूने बाण आहे, आणि डी मध्ये हे जे सर्कल काढलेले आहेत ते वेगळ्या पद्धतीने काढलेले आहेत. आणि तुमचा जो षटकोन आहे त्याची पण आकृती व्यवस्थित नाही, म्हणून तुमचा आन्सर येईल या ठिकाणी ए. कुणाला अडचण असेल तर विचारायचं. ठीक आहे. चला, 20 मध्ये काय दिसते बघा. 20 मध्ये तुम्हाला सर्कल आहे, सर्कल आहे. ठीक आहे. आणि सर्कलला फिरवलं गेलेलं आहे. ठीक आहे. आता या सर्कलच्या जवळ बघा तुम्हाला काय दिसते. या ठिकाणी स्क्वेअर आहे, या ठिकाणी ट्रायंगल आहे, या ठिकाणी सर्कल आहे फिरत गेलेला. आता ह्या रेषेला बघा तुम्हाला काय दिसते. ही जी रेषा आहे क्रॉस मध्ये, या रेषेच्या जवळ तुम्हाला ट्रायंगल दिसते. ठीक आहे. आता या सर्कलला जर फिरवलं, फिरवलं म्हणजे किती अंशाने फिरवलं, पूर्ण नाही फिरवलं, फक्त थोडं जवळपास 45 डिग्रीने फिरवलं या सर्कलला. 45 नाही, हा, या सर्कलला फक्त 45 डिग्रीने, म्हणजे याला अँटी क्लॉकवाईज थोडस जर फिरवलं तर तो या पद्धतीने आला. जेव्हा आला तेव्हा बघा, याचा टोक इथं आहे, आणि या टोकाजवळ तुमचा कोण आला, ट्रायंगल आला. ठीक आहे. आता याला पुन्हा थोडस फिरवलं, याला पुन्हा थोडस फिरवलं तर तुम्हाला काय दिसते, या रेषेच्या जवळ म्हणजे तुमचा ट्रायंगल आला. म्हणजे याचा अर्थ काय होता, हे सगळ्या गोष्टी हळूहळू याच्या बरोबर फिरत आहे. कळत आहे का. ह्या सगळ्या गोष्टी याच्या बरोबर फिरत आहे. म्हणजेच याला जर तुम्ही फिरवलं तर याच्या बरोबर ह्या पण वस्तू फिरतात त्याच्या भोवतीचे. बघा तुम्ही, याच्या जवळ हा जर फिरला तर याच्या जवळ हा आला, म्हणजे प्रत्येक जण आपापली जागा घेत आहे. प्रत्येक जण आपापली जागा घेत आहे. हे जे त्रिकोण दिसते, ट्रायंगल, हे तीन ज्या बाजू दिसत आहेत. ठीक आहे. हा एक कोण, हा वाला एक टोक, नंतर हा टोक आणि हा टोक दिसते. या तीनही आपापल्या जागा घेत आहे, परंतु जेव्हा सर्कल फिरत आहे तर. ठीक आहे. आता जर आपण या सर्कलला फिरवलं तर तुमचा हा सर्कल कशा पद्धतीचा येईल,
हा तुमचा सर्कल झाला आणि या सर्कल मधली रेष जी आहे ही अशा पद्धतीची येईल. ठीक आहे. आता जेव्हा येईल तेव्हा बघा, आता या ठिकाणी स्क्वेअर या बाजूला आहे, हा स्क्वेअर कुठे जाईल? वर जाईल, म्हणजे हा स्क्वेअर तुमचा वर येईल. लक्षात. मग स्क्वेअर वर जर आला तर ट्रायंगल कुठे येईल? या स्क्वेअरच्या जागी येईल, म्हणजे ट्रायंगल इथे येईल. ठीक आहे. आणि ट्रायंगल जर इथं आला तर हा तुमचा स्क्वेअर या ठिकाणी. समजली आकृती? आकृती समजली? काय होत आहे, सर्कल जसं जसं फिरत आहे तसं तसं त्या बाजूच्या ज्या कोणत्या आकृत्या ह्या पण थोड्या थोड्या फिरत आहेत, परंतु आपल्या जाग्या त्रिकोणासारखेच आहेत. ते इथं 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 बघा, इथं 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 चेंजेस झालेला नाही, फक्त त्रिकोणा आकृतीमध्ये हा फिरत आहे. म्हणून जेव्हा चौथ्या आकृतीला जर आपण फिरवलं तर तुमचा या ठिकाणी स्क्वेअर येईल, या ठिकाणी ट्रायंगल येईल, या ठिकाणी सर्कल येईल. म्हणून अशी आकृती जर तुम्हाला दिसत असेल तर ती आहे तुमचे आन्सर ए. ठीक आहे. बाकीच्या ठिकाणी बघा, बी मध्ये काय फरक दिसते? सर्कल चुकीच्या दिशेने फिरवलेला आहे. सी मध्ये पण सर्कल फिरवलेला आहे बरोबर, परंतु या ठिकाणी स्क्वेअर पाहिजे होता तर सर्कल आलेला आहे. ठीक आहे. डी मध्ये इथं बरोबर स्क्वेअर दिलेला आहे, परंतु खालच्या आकृत्या चेंज केलेल्या आहेत, म्हणून तुमचं उत्तर येईल या ठिकाणी ए. 2018 मध्ये आलेला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 21. 2018 मध्ये आलेला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 21. ठीक आहे. एक स्क्वेअर आहे, स्क्वेअर मध्ये एक सर्कल काढलेला आहे. मग पुन्हा एक स्क्वेअर केलं, त्याच्यामध्ये 2 सर्कल काढले. पुन्हा एक स्क्वेअर केलं, त्याच्यामध्ये 3 सर्कल काढले. मग या पण ठिकाणी काय येईल? पुन्हा एक स्क्वेअर येईल आणि या स्क्वेअर मध्ये इथं सर्कल होतं, इथं सर्कल होतं, इथं सर्कल होतं, तर पुन्हा या ठिकाणी 4 सर्कल येतील. म्हणजे अशा पद्धतीने 4 सर्कल असणारी जी आकृती असेल तो तुमचा उत्तर राहील. आणि तुमचा उत्तर येते या ठिकाणी डी. तुमचा उत्तर येते आदर्श या ठिकाणी डी. ठीक आहे. आकृती क्रमांक 22 काय दिसते? 22 मध्ये बघा, या ठिकाणी ट्रायंगल घेतला आणि ट्रायंगलच्या लेफ्ट हँड साइडला एक रेषा ओढली. ठीक आहे. ट्रायंगल म्हणजे 3 कोण असणारी किंवा 3 बाजू असणारी आकृती. या ठिकाणी स्क्वेअर काढलं. स्क्वेअर म्हणजे चौकोन, 4 बाजू किंवा 4 कोण असणारी आकृती. आणि इथं एक रेषा होती, त्या ठिकाणी 2 रेषा दिली. म्हणजे बघा इथं काय होत आहे, आकृतीची एक एक बाजू वाढत आहे. इथं त्रिकोण, इथं चौकोन, इथं पंचकोन पेंटॅगॉन. ठीक आहे. तर इथं येईल हेक्झॅगॉन. हेक्झॅगॉन म्हणजे तुमचा षटकोन. मग आता इथं षटकोनाची आकृती पाहिजे, तर हे तुमचा झाला षटकोन. ठीक आहे. हे झाली तुमची षटकोनाची आकृती. आता षटकोनाची आकृती झाली तर षटकोनाची आकृती 2 आहे, ए आहे आणि सी आहे, म्हणजे बी कॅन्सल, डी कॅन्सल. आता राहिला काय? इथं एक रेषा ओढली आहे, इथं 2 ओढले आहेत, या आकृतीत 3 ओढल्या आहेत, इथे किती ओढल्या जातील? 4 रेषा ओढल्या जातील. मग 4 रेषा ओढणारी आकृती कोणती आहे? उत्तर क्रमांक सी. सी हा तुमचा आन्सर आहे. अशा पद्धतीचं उत्तर येईल. आकृती क्रमांक 23 मध्ये काय आहे? एक स्क्वेअर काढलेला आहे आणि या स्क्वेअर मध्ये एक जास्तीची रेषा वाढवलेली आहे. बघा, टोक बाहेर काढलं. ठीक आहे. आणि टोक तर बाहेर काढलेला, पण आतमध्ये एक एक रेषा वाढली आहे. या ठिकाणी एक रेषा वाढली आहे. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी 2 रेषा वाढली आहे, या ठिकाणी 3 रेषा वाढल्या आहेत आतमध्ये. याचा अर्थ या ठिकाणी 4 रेषा वाढल्या असतील आतमध्ये. इथे 4 आहे, इथे 4 आहे, इथे 4 आहे, इथे 4 आहे. ठीक आहे. परंतु आता बघा काय दिसते तुम्हाला, आता या ठिकाणी या रेषा इथं वाढलेली आहे. ठीक आहे. आता पुन्हा काय दिसते बघा, या सर्कलला सॉरी या स्क्वेअरला फिरवलेला आहे. ही जी रेषा आहे तुम्हाला आता खाली दिसत आहे, हिला वर केलेलं आहे, म्हणजे हिला फिरवलं गेलेलं आहे. आलं का लक्षात? अँटी क्लॉकवाईज फिरवलं गेलं, म्हणजे ही रेषा वर गेली. ही जेव्हा वर गेली तेव्हा खाली रेषा ओढली आहे. ही जेव्हा वर गेली, ही रेषा बघा, मी काय याला टिक मार्क केली. ठीक आहे. ही रेषा जेव्हा वर गेली तेव्हा खाली एक जास्तीची रेषा काढली. ठीक आहे. आता ही वर आली. आता ही रेषा पुन्हा 90 अंशाने जर या आकृतीला फिरवलं तर ही रेषा या बाजूला आली, तेव्हा एक नवीन रेषा काढण्यात आली. आलं का लक्षात? हा जेव्हा या बाजूला करणार तेव्हा ही रेषा इकडे जाईल, तेव्हा ही रेषा नवीन काढण्यात आली. ठीक आहे.
आता ही रेषा कुठे येईल, खालच्या बाजूने येईल. ही रेषा कुठे येईल, आता पुन्हा 90 अंश फिरवल्यावर खालच्या बाजूने ही रेषा येईल. आलं का लक्षात? म्हणजे ही रेषा हा तुमचा झाला स्क्वेअर. ठीक आहे, ही रेषा आता खालच्या बाजूने फिरवली आपण, ही आता खालच्या बाजूने फिरवली रेषा. खालच्या बाजूने जेव्हा फिरवली तेव्हा बाकीच्या रेषा काढल्या जातील. तर हे तुमच्या 3 रेषा काढल्या, तर म्हणजे 4 रेषा काढायच्या. ही एक रेषा झाली, ही एक रेषा जास्तीची आली बाहेर, आणि ही एक रेषा जास्तीची बाहेर. अशा पद्धतीची आकृती तुम्हाला दिसायला पाहिजे, आणि त्या ठिकाणी आतमध्ये 4 रेषा पाहिजेत. बरोबर आहे. मग 4 रेषा आणि या बाजूची आकृती असणारी कोणती आहे, तर सी येणार नाही, सीचा क्रम चुकला आहे. याचा क्रम बरोबर आहे, परंतु डी मध्ये हे जास्तीची रेषा काढलेली नाही, त्याच्यामुळे डी पण येणार नाही. राहिला बी आणि ए. बी आणि ए चा क्रम बरोबर आहे, उत्तर येईल तुमचा ए. ठीक आहे. आता बी का बरं येणार नाही, कारण बी मध्ये बघा हे जे रेषा आहेत ह्या एकदम जवळ आहे, त्यातलं अंतर खूप कमी आहे. बघा एकदम जवळ चिपकवलेलं आहे, आणि या ठिकाणी याच्यामध्ये अंतर जास्त आहे. तर या आकृत्यांमध्ये काय आहे, अंतर घेतलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचा उत्तर येईल या ठिकाणी ए. आन्सर ए. बी येणार नाही, कारण की बी मध्ये डिस्टन्स अतिशय कमी आहे. आकृती क्रमांक 24 मध्ये काय दिसते बघा, सर्कल आहे, इथेही सर्कल आहे, इथेही सर्कल आहे, म्हणजे या ठिकाणी सर्कल येईल. नंबर 1 ही महत्वाची गोष्ट झाली. नंतर या सर्कल मध्ये पुन्हा हाफ सेमी सर्कल आहे, हाफ सर्कल आहे. ठीक आहे, तर हे हाफ सर्कल अपोजिट मध्ये आहे, अपोजिट मध्ये आणि एक रेषा ओढली गेलेली आहे. दुसऱ्या याच्यामध्ये हाफ सर्कल आहे, परंतु हे याचे टोक बाहेर होते, तर हे आतमध्ये आहेत, लक्षात घ्या. आणि रेषा किती ओढल्या आहेत, 2 रेषा ओढलेल्या आहेत. किती रेषा ओढलेल्या आहेत, 2 रेषा ओढलेल्या आहेत. ठीक आहे, परंतु महत्वाची सूचना लक्षात घ्या, 2 रेषा जरी ओढल्या असतील, परंतु ह्या दोन्ही रेषा या ठिकाणी ही जी रेषा होती, ही रेषा या सर्कलला छेदलेली होती, बरोबर आहे, सेमी सर्कलला. पण या ठिकाणी ह्या दोन्ही रेषा सर्कलच्या आतमध्ये छेदलेल्या नाहीये. ठीक आहे, आता ह्या सर्कलला पुन्हा तिसऱ्या आकृतीमध्ये बाहेर दाखवलेलं आहे. जेव्हा बाहेर दाखवलं तेव्हा छेदल्या गेलेल्या आहेत, आणि आकृती पण वाढलेली आहे. बघा, ही आडवी रेषा एक होती, ही उभी रेषा 2 झाली, ही आडवी रेषा 3 झाली. याचा अर्थ उभी रेषा किती येईल, 4 येईल. ठीक आहे, 4 उभ्या रेषा आल्या पाहिजे. आता 4 उभ्या रेषा आल्या, आता सर्कल तुमचा आला पाहिजे बघा, सेमी सर्कल. या ठिकाणी बाहेर आला आहे सेमी सर्कल, या ठिकाणी आतमध्ये आलेला आहे सेमी सर्कल, या ठिकाणी बाहेर आलेला आहे सेमी सर्कल, तर या ठिकाणी काय येईल, आतमध्ये आलेला राहील सेमी सर्कल. ठीक आहे, अशा पद्धतीची तुम्हाला आकृती दिसायला पाहिजे, ते राहील तुमचं उत्तर. अशा पद्धतीची आकृती तुम्हाला दिसते डी. अशा पद्धतीची तुम्हाला दिसते डी. सी मध्ये तुम्हाला 3च रेषा दिसते, म्हणून सी येणार नाही. बी मध्ये तुमचा जो सर्कल आहे त्या सर्कलची रचना चुकीची आहे, आणि ए मधली आकृती संपूर्ण चुकीची आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचा आन्सर येईल या ठिकाणी डी. डी. तर 25 मध्ये काय दिसते बघा, 25 मध्ये तुम्हाला क्रम बघा काय दिसते. क्रम तर आहेच, परंतु या ठिकाणी हे तुमचे डॉट डॉट आहे 2 बाजूला. आता ह्या आकृतीचा जो तुमचा टोन दिसतोय बघा, ठीक आहे, हा आहे तुमचा लेफ्ट हँड साइडला. ठीक आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये हा कुठे जात आहे, तर राईट हँड साइडला जात आहे बघा. तिसऱ्या आकृतीमध्ये हा पुन्हा लेफ्ट हँड साइडला होत आहे. याचा अर्थ चौथ्या आकृतीमध्ये काय होईल, हा पुन्हा तुमचा राईट हँड साइडला जाईल, हा पुन्हा तुमचा राईट हँड साइडला जाईल. समजलं, हा झाला राईट हँड साइडला. ठीक आहे, आता राईट हँड साइडला असणारी आकृती कोणती आहे, सी आहे आणि डी आहे, म्हणजे ए कॅन्सल झाला, बी कॅन्सल झाला. ठीक आहे, आता पुन्हा एक महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला या ठिकाणी बिंदू दिसतात 2. ठीक आहे, या बिंदूचा विचार करा. जेव्हा ही आकृती राईट हँड साइडला झाली तेव्हा बिंदू तुमचा अर्ध्यामध्ये सरकला, समोर सरकले बिंदू बघा, दोन्ही बिंदू हे समोर सरकले. ठीक आहे, पुन्हा ही आकृती लेफ्ट हँड साइड कडे गेली तेव्हा पुन्हा बिंदू समोर सरकले. लक्षात, 3 भागामध्ये सरकत आहे, टोक, मध्यभाग, इथं मध्यभागावर आली, इथं पुन्हा टोकावर आली. ठीक आहे,
आता हे पुन्हा काय झालं, आकृती बदलली, हे पुन्हा रिटर्न मध्ये येईल. रिटर्न मध्ये येताना कुठे येतील हे, टोक झाला, मध्यभाग झाला, टोक झाला. मग पुन्हा रिटर्न मध्ये वापस येतील तर कुठे येतील हे, मध्यभागामध्ये येईल. बरोबर आहे, मध्यभागामध्ये येईल म्हणजे ते या ठिकाणी येईल. ठीक आहे. मग राहिले सी आणि डी, सी आणि डी. तर तुमचं उत्तर येईल या ठिकाणी सी. आता डी काय येणार नाही, कारण की डीच्या एकदम टोकावर आहे ते, मध्यभागावर नाही. लक्षात, अशा पद्धतीने तुमचं उत्तर येईल या ठिकाणी सी. प्रश्न क्रमांक 26 मध्ये काय दिसते बघा, एक वेगळी आकृती आहे तुम्हाला. या ठिकाणी आकृती जरी वेगळी असेल परंतु या ठिकाणी तुम्हाला क्रम थोडस बदलवलेला आहे. आपण एखादा कोणताही भाग घेऊ आणि त्याला क्रम बघू त्याचं काय दिसते. ठीक आहे, चला बघा. चला, या आकृतीमध्ये तुम्हाला दिसते की आकृतीला 90 अंशाने फिरवलं गेलेलं आहे, क्लॉकवाईज फिरवलेलं आहे. क्लॉकवाईज मध्ये घड्याळीच्या दिशेने फिरवलं. कसं घड्याळीच्या दिशेने फिरवलंय बघा, हा तुमचा हाफ सर्कल दिसते बघा, हाफ सर्कल. या हाफ सर्कलला तुम्ही फिरवलं, हा इथं आला. जेव्हा इथं आला तेव्हा त्याच्याबरोबर बाकीच्याही आकृत्या सेम फिरतात, काही बदल नाही. बघा, हा इथं होता, या ठिकाणी हे, या ठिकाणी आहे ही आकृती, तर याला फिरवलं तर या ठिकाणी गेली. म्हणजे सेम फिरत आहे, क्लॉकवाईज दिशेने सेम फिरत आहे सगळी आकृती. ठीक आहे, काही बदल केलेला नाही त्यांनी, क्रमवार फिरत आहे. जेव्हा ही इथं आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये हा तुमचा सर्कल इथं आहे, सेमी सर्कल. चौथ्या आकृतीत तुमचा सेमी सर्कल कुठे येईल, या ठिकाणी येईल. बरोबर आहे. मग या ठिकाणी जेव्हा येईल तेव्हा याच्या बाजूला कोणती आकृती येईल, याच्या बाजूला अशी ही फुलाची आकृती येईल. बरोबर आहे. याच्या बाजूला जर फुलाची आकृती आली तर इथं कोणती आकृती येईल, इथे फुलवाली आकृती येईल, अशा पद्धतीची. समजलं. आणि तुमचा हा जो आहे सर्कल तो या बाजूला येईल, सेम फिरवलेला आहे, काही बदल केलेला नाही. इथं काहीही बदल केलेलं नाही, क्रमवार फिरवलं आहे या आकृतीला. पहिल्यांदा ही आकृती अशी होती, ठीक आहे, अशी होती, मग हिला असं फिरवलं, मग हिला असं फिरवलं आणि मग हिला असं फिरवलं. काही फरक नाही, साधं साधं फिरवलेलं आहे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. तर तुमचं जेव्हा हे फिरवलं तर या पद्धतीच्या पोझिशनवर ह्या गोष्टी पाहिजेत, म्हणून तुमची आकृती या ठिकाणी ए, म्हणून तुमचा आन्सर या ठिकाणी सोपी आकृती आहे. 2017 मध्ये प्रश्न क्रमांक 27 बघा. बाण एका बाजूला दिलेला आहे, एक सर्कल आहे, बाणाची दिशा तीच, दोन सर्कल आहे परंतु अपोजिट मध्ये आहे. बाणाची संख्या, बाणाचे डायरेक्शन तीच, तीन सर्कल आहे. मग चौथ्यामध्ये पण बाणाचं डायरेक्शन तोच राहील, एरोचा डायरेक्शन तोच राहील, फक्त सर्कल किती राहील, 4, 1 2 3 4. आणि म्हणून 4 असणारी आकृती, इथं 2 सर्कल आहे, इथं 3 आहे, इथं 5 आहे आणि इथं 4 आहे, म्हणून तुमचं उत्तर या ठिकाणी सी. ठीक आहे, अतिशय सोपा प्रश्न आणि तो परीक्षेमध्ये आलेला. आकृती क्रमांक 28. ठीक आहे, आकृती क्रमांक 28 मध्ये काय म्हणते बघा, सगळ्यात महत्वाची आकृती दिसते, थोडीशी वेगळी आकृती आहे. क्रम लक्षात घ्यायचा आपल्याला आणि पूर्ण करायची आकृती. ठीक आहे, चला या ठिकाणी बघा काय दिसतं. या ठिकाणी हे जो बाणवाला आकृती आहे हे वरच्या बाजूने खाली येत आहे. ठीक आहे, आणि ही या बाजूने पोझिशन आहे. आता दुसऱ्या ठिकाणी काय दिसत आहे बघा, दुसऱ्या ठिकाणी ही आकृती या बाजूला आली, म्हणजे याचा अर्थ या आकृतीला अँटी क्लॉकवाईज फिरवलं गेलेलं आहे. या आकृतीला अँटी क्लॉकवाईज, समजून घ्या मी काय बोलत आहे. या आकृतीला अँटी क्लॉकवाईज फिरवलं गेलं आहे. ते किती डिग्री, 90 डिग्री, 90 अंशाने याला फिरवलं गेलेलं आहे. बघा इकडं हा 90 अंशाने इथं फिरवलेला आहे. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या आकृतीमध्ये तो इथं आला, 90 अंशाने फिरवलेला आहे. ठीक आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा याला 90 अंशाने फिरवला आहे, म्हणजे हा इथं आला. चौथ्या आकृतीमध्ये याला पुन्हा 90 अंशाने फिरवलं, म्हणजे ही आकृती इथं येईल. एवढं समजलं, हे आकृती या ठिकाणी. ठीक आहे, हे झालं पहिल्याचं. दुसरं बघा,
दुसरा हा खालच्या बाजूने आहे, ठीक आहे. आता या आकृतीला हा अँटी क्लॉकवाईज फिरवलेला म्हणजे घड्याळीच्या विरुद्ध दिशेने फिरवलेला आहे. तर या आकृतीला घड्याळीच्या दिशेने फिरवलेला आहे, क्लॉकवाईज फिरवलेला आहे. बघा इकडे पण फिरवताना हा 90 अंश नाही फिरवलेला आहे, फक्त थोडसा याला फिरवलेला आहे. हा फिरलेला आहे 45 डिग्री, 45 अंशाने याला फिरवलेला आहे. थोडासा फिरवला फक्त, अर्धा 90च्या अर्धा फिरवलेला आहे. बघा हा असं होतं तर याला असं फिरवलं, 90च्या कमी मध्ये फिरलेला आहे, ठीक आहे. याला पुन्हा थोडस फिरवलं तर हा या ठिकाणी आला, म्हणजे या ठिकाणी आला. याला थोडस पुन्हा जर फिरवलं तर तो या क्रॉस मध्ये, म्हणजे अशा पद्धतीने येईल. मी काय बोललो समजत आहे? पहिली आकृती 90 अंशाने फिरवली गेलेली आहे अँटी क्लॉकवाईज, आणि दुसरी आकृती ही क्लॉकवाईज फिरवली गेलेली आहे 45 डिग्रीने, म्हणजे 90 पेक्षा कमी अंशाने थोडं थोडं फिरवलं आहे. हा वर हा म्हणजे खाली फिरत आलेला आहे, हा वर फिरत गेलेला आहे. हा 90 अंशाने फिरत आलेली आहे, ही 45 अंशाने फिरत आलेली आहे. म्हणून अशा पद्धतीने तुमची आकृती शेवटची या पद्धतीची. आणि अशी आकृती तुम्हाला कुठं दिसते? तर अशी आकृती तुम्हाला दिसत आहे सी मध्ये, म्हणून तुमचं उत्तर येईल या ठिकाणी सी. कुणाला समजलेलं नाही? प्रश्न आकृती 29, ठीक आहे. 29 अतिशय सोपी आकृती आहे, काही बदल नाही याच्यामध्ये. याला वरच्या दिशेने केलेलं आहे, ठीक आहे. तर याला अपोजिट मध्ये घेतलेलं आहे खाली, याला पुन्हा घेतलेलं आहे वर. तर चौथ्या आकृतीमध्ये पुन्हा कुठे येईल? हा खालच्या दिशेने येईल. अतिशय सोपी आकृती आहे, काहीही या ठिकाणी जास्त डोकं लावायचं नाही, खालच्या दिशेने. आणि अशा पद्धतीचे, म्हणजे हा जो ग्लास सारखी आकृती दिसते, हा ग्लास उभा आहे, हा ग्लास उलटा केला, या ग्लासला पुन्हा उभा केलं, या ग्लासला पुन्हा उलटा केलं, म्हणून तुमची आकृती या ठिकाणी आकृती क्रमांक 1. आकृती क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 30 अतिशय सोपा आहे. पुन्हा इथं 4 पाकड्या आहेत फुलाच्या, इथं 3, या दुसऱ्या आकृतीमध्ये 3, ठीक आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला 3 फुलाच्या पाकड्या दिसत आहेत. तर तिसऱ्या आकृतीमध्ये 2 फुलाच्या पाकड्या, म्हणजे पाकड्यांचा क्रम कमी 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 करत नेलेला आहे, ठीक आहे. आता कमी करत असताना पहिल्यांदा त्याने इथली काढली, दुसऱ्या बाजूला इथली पाकडी काढली, तिसऱ्या बाजूला आता इथं पाकडीचा क्रम किती एकच राहील, पण क्रम काढताना त्याने इथून सुरुवात केलेली आहे अशी, म्हणजे ही वाली पाकडी पहिल्यांदा कमी होईल. कोणती होईल? नाही, मग पर्याय नाही तसं, म्हणजे कोणती पण बाजू घेतली त्याने, एक एक पाकडी कमी केली आहे, ठीक आहे. बघा ना, पहिल्यांदा ही पाकडी कमी केली, मग ही पाकडी, ही वाली, म्हणजे ही घ्यायला पाहिजे, पण तो उत्तर नाही आहे. म्हणजे याचा अर्थ त्याने सरळ सरळ काय केलं, पर्यायामध्ये पण दिलेलं आहे की एक एक पाकडी कमी केली. 4 3 2 1. आता एक असणारी कोणती आहे? बी. एक असणारी बी आहे. आता एक का बरं येणार नाही? कारण की यामध्ये सर्कल पाहिजे होतं, पण या ठिकाणी काय घेतलं? स्क्वेअर घेतलं, म्हणून तुमचं उत्तर येईल या ठिकाणी बी. आकृती क्रमांक 31. आकृती क्रमांक 31 बघा काय दिसते, तर डिफरंट आहे थोडस. आन्सर डी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31 मध्ये बघा, बघा इकडे, हा, ही आणि ही आकृती सारखी दिसत आहे, ठीक आहे. याचा अर्थ ही नाही, ही आकृती सारखी नाही, बरोबर आहे. सारखी म्हणजे काहीतरी असेल याच्यात. बघा आता काय दिसते. आता ह्या आकृतीने आकृतीत कोणता फरक आहे बघा. हा जो सर्कल आहे, या सर्कलच्या आतमध्ये पुन्हा एक डॉट आहे, ठीक आहे. परंतु या आकृतीमध्ये काय झाला, हा सर्कल या बाजूला सरकला, म्हणजे हा वाला जो सर्कल आहे पूर्ण सर्कल, हा एक पूर्ण सर्कल झाला, एक सेमी सर्कल झाला समजा. हा पूर्ण सर्कल अपोजिट मध्ये आलेला आहे, अपोजिट मध्ये आलेला आहे पूर्ण सर्कल, ठीक आहे. आणि हा खाली गेलेला आहे. याचा अर्थ याही ठिकाणी हीच आकृती येईल, याही ठिकाणी हीच आकृती येईल, परंतु या आकृतीमध्ये काय दिसते तुम्हाला बघा, हा तुमचा झाला
स्क्वेअर, परंतु या स्क्वेअर मध्ये काय होईल, हा तुमचा या बाजूला आहे तर तो या बाजूला जाईल, म्हणजे तुमचा हा जो सर्कल आहे छोटासा रंगवलेला तो खालच्या बाजूला येईल. मग खालच्या बाजूने असणारी आकृती कोणती आहे, हा तर येणार नाही ए, सी पण येणार नाही, उत्तर राहिला बी आणि डी. तर बी आणि डी मध्ये थोडा बदल झालेला आहे. या ठिकाणी हा खाली होता तर वर आलेला आहे. ठीक आहे, हा खाली होता त्या ठिकाणी वर आलेला आहे. मग हा पण काय होईल, हा जो त्रिकोणासारखा भाग दिसते तुम्हाला, ज्याच्यातून दोन भाग केले, तो भाग खाली होता तो वर येईल, म्हणून तुमचं उत्तर येईल या ठिकाणी डी. म्हणून तुमचं उत्तर येईल या ठिकाणी डी. काही खूप जास्त डोकं लावण्याची गरज नाही, सोपं आहे. चला लक्ष द्या. 2018 ला आलेला प्रश्न क्रमांक 32. हा बाण या बाजूला आहे, ठीक आहे, या बाणाला फिरवलं गेलेलं आहे किती, 90 अंशाने याला फिरवलं गेलेलं आहे अँटी क्लॉकवाईज, बरोबर आहे. हा या टोकाकडे होतं तर दुसऱ्या आकृतीत या टोकाकडे आला म्हणजे इथं आला, तिसऱ्या आकृतीत या ठिकाणी येईल तो म्हणजे इथं आला, चौथ्या आकृतीत त्याचा टोक या बाजूने येईल म्हणजे तो या पद्धतीने फिरेल. अतिशय सोपा प्रश्न आहे. याला फिरवलेलं काही केलं नाही, फिरवलेलं आहे अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज फिरवलं आहे. हा असं होतं, ठीक आहे, हे पेन्सिल बघा, हे असं होतं ते असं केलं, असं झालं, हे असं होतं आता हे पेन्सिल अशी झाली, मग हे असं होईल, ते पेन्सिल अशी, म्हणजे प्रत्येक टोकामध्ये गेलेला आहे हा बाण. आलं का लक्षात, हा इथं आलेला आहे, दुसऱ्या आकृतीत, तिसऱ्या आकृतीत इथं आला आहे, चौथ्या आकृतीत इथे येईल. मग अशी आकृती तुम्हाला कुठं दिसते, तर हे आकृती तुम्हाला दिसते आन्सर क्रमांक डी मध्ये. तर म्हणून तुमचं उत्तर या ठिकाणी डी. ठीक आहे, तर सेम आकृती 2018 ला. म्हणजे बघा तुम्हाला काय दिसते, जेवढे प्रश्न आपण कठीण सोडवले त्याच्यापेक्षा परीक्षेमध्ये अतिशय सोपे प्रश्न आहेत, परीक्षेमध्ये अतिशय सोपे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 33 2017 ला आलेला प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, एक आकृती दिसत आहे, त्या आकृतीमध्ये पानाची संख्या वाढत आहे. या ठिकाणी एकही पान नाही आहे, या ठिकाणी एक पान वाढलेलं आहे, ठीक आहे, या ठिकाणी 2 पान वाढलेलं आहे. आता या ठिकाणी पण आकृती राहील, परंतु त्याला 3 पान राहतील लक्षात. परंतु 3 पान असताना सगळ्यात महत्त्वाचं 3 पान वाली कोणती आकृती आहे, सी पण नाही आहे आणि डी पण नाही, म्हणजे हे दोन कॅन्सल झाले. ठीक आहे, मग आता 3 पान जेव्हा आलेले आहेत, मग तुमची ए आकृती आणि बी आकृती, उत्तर येईल तुमचा बी, बरोबर आहे. ए का येणार नाही, याला कारण आहे, कारण की पान जेव्हा निर्मिती झाली पाण्याची तर तुमच्या राईट हँड साइडने आलं बघा, या ठिकाणी काहीच नव्हतं, या ठिकाणी राईट हँड साइडने, म्हणजे राईट हँड साइडने याची वाढ झाली. ठीक आहे, मग लेफ्ट हँड साइडने आली, मग तिसऱ्या आकृतीमध्ये पण येणारा पान कुठून येईल, राईट हँड साइड कडूनच येईल. या ठिकाणी ए मध्ये कुठून आला, लेफ्ट हँड साइड कडून आला, म्हणून ए उत्तर येणार नाही, तुमचा उत्तर येईल बी. काही काहींचं उत्तर ए पण येऊ शकतं लक्षात, परंतु ए मध्ये लेफ्ट हँड साइड कडून वाढत आहे पान आणि बी मध्ये राईट हँड साइड कडून, उत्तर येईल तुमचं बी. प्रश्न क्रमांक 34 सेम, या ठिकाणी 2 गवताच्या पात्या दिसत आहेत, या ठिकाणी राईट हँड साइड कडून एक वाढलेला आहे, म्हणजे सुरुवात झाली आहे राईट हँड साइड कडून. या ठिकाणी 4 झाले, तर या ठिकाणी पुन्हा किती येतील, 5 येतील. हे झाले 2, हे झाले 2, 4. आता 5 कुठून वाढेल, हा पण वाढेल तुमचा राईट हँड साइड कडून, म्हणजे 5वा राईट हँड साइड कडून, म्हणून तुमचं उत्तर कोणतं येईल या ठिकाणी बी. तुमचं उत्तर येईल या ठिकाणी बी. 35 मध्ये आकृती क्रमांक 35 मध्ये आपणास काय दिसत आहे बघा. 35 मध्ये इतर रेषा 1 आहे, ठीक आहे. आकृती क्रमांक 2 मध्ये रेषाची संख्या वाढत आहे, म्हणजेच या ठिकाणी 2 झाले दुसऱ्या आकृतीमध्ये, तिसऱ्या आकृतीमध्ये 3 झाले, तर चौथ्या आकृतीमध्ये 4 येईल. 1 2 3 4. ठीक आहे, आता खालचं बघा. आता खाली एस ची आकृती 4 आहे, इथं संख्या कमी झाली 3, इथं संख्या झाली 2, आता इथं संख्या आहे तुमची 1, म्हणजे अशी जी आकृती असेल वर 4 आणि खाली 1, तो राहील तुमचा उत्तर.
आणि म्हणून तुमचा आन्सर येईल या ठिकाणी सी. तुमचा आन्सर येईल या ठिकाणी सी. प्रश्न क्रमांक 36. ठीक आहे, 36 मध्ये काय दिसते बघा, षटकोन आहे, षटकोन आहे, षटकोन आहे. तर याही ठिकाणी तुमचा षटकोन येईल. ठीक आहे, षटकोनचा आकृती जशी आहे तशी प्रत्येक ठिकाणी येईल. ठीक आहे, आता काय करते बघा, षटकोन मध्ये तुमचा या ठिकाणी हा स्क्वेअर इथं आला, सॉरी सर्कल इथं आला, दुसऱ्या आकृतीमध्ये सर्कल इथं आला, तिसऱ्या आकृतीमध्ये सर्कल इथं आला, तर चौथ्या आकृतीमध्ये तुमचा सर्कल इथं येईल. साधी गोष्ट आहे. ठीक आहे, सोपं सोपं. सर्कल इथं होता, मग इथं आला, बरोबर. दुसऱ्या आकृती, तिसऱ्या आकृती इथं आला, चौथ्या आकृती. आता सर्कलच्या समोरूनच बघा तुम्हाला हा एक ॲरो दिलेला आहे, हा बाण दिसते समोर, सर्कलच्या समोरून, सर्कलच्या समोरून, सर्कलच्या समोरून, म्हणजे तुमची आकृती अशी येईल. ठीक आहे, सर्कलच्या समोरच्या भागातूनच हे अशी येईल. आता राहिली गोष्ट, या ठिकाणी मायनस म्हणजे एक रेषा ओढलेली आहे, या ठिकाणी प्लस केल्या म्हणजे दोन रेषा एकमेकाला छेदल्या आहेत, या ठिकाणी तीन रेषा एकमेकाला छेदल्या आहेत, तर या ठिकाणी चार रेषा एकमेकाला छेदल्या राहतील. म्हणजे अशा पद्धतीची आकृती. बी सी डी तर सहज कॅन्सल होते, कारण की यामध्ये कोणतीच अशी आकृती एकमेकाला रेषा छेदलेल्या नाही. बी पण कॅन्सल, सी पण कॅन्सल, डी पण कॅन्सल. सरळ सरळ उत्तर येते तुमचा ए. साध्या पद्धतीने तुमचं उत्तर येते ए. प्रश्न क्रमांक 37 बघा काय दिसते 37 मध्ये. 37 मध्ये सर्कल आहे, सर्कल आहे म्हणजे इथं पण तुमचा सर्कल येईल. ठीक आहे, त्यानंतर तुमचा हा इथं एक रेषा, प्रश्न थोडस बघा इकडं, इथं रेषा आडवी आहे तर इथं रेषा उभी आहे, पण जेव्हा इथं रेषा उभी घेतली तेव्हा इथं डॉट दिलं. ठीक आहे, तोही डॉट कुठं आहे, डॉट आहे तुमचा लेफ्ट हँड साईडला आहे, डॉट तुमचा लेफ्ट हँड साईडला आहे. मग आता सेम आकृती समजा पहिल्या आणि दुसऱ्या सारखी आहे, पण ते दोन रेषा घेतल्या, ही आणि ही आकृती सेम येईल. म्हणजे या ठिकाणी उभ्या रेषा येतील, अशा दोन उभ्या रेषा येतील. ठीक आहे, परंतु उभ्या रेषा येतील तर डॉट तुमचा कुठं यायला पाहिजे, लेफ्ट हँड साइड कडे यायला पाहिजे. लेफ्ट हँड साइड कडे जर डॉट आलं तुमचा, तर तुमचं उत्तर येईल या ठिकाणी बी. ठीक आहे, बघा ही आणि ही आकृती सेम, इथं एक होतं, इथं दोन झाल्या, इथं एक होतं परंतु डॉट आला, तर या ठिकाणी दोन झाले आणि डॉट आला. म्हणजे एक तर उभी रेषा केली एक, त्याला दिला डॉट, इथं दोन तर याला उभं केलं आणि एक डॉट दिला. ठीक आहे, तशा पद्धतीने उत्तर तुमचा येईल बी. बरोबर. प्रश्न क्रमांक 38 बघा काय दिसते, आकृतीचे चार समान भाग केलेले आहेत. याही ठिकाणी आकृतीचे चार समान भाग केले राहतील, सोपा भाग आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय दिसते बघा, त्याच्यानंतर हे चार भाग आहेत तुमच्या आकृतीचे, एक असं घेतलं, एक दोन तीन चार. ठीक आहे, आता बघा एक भागामध्ये वेगळ्या पद्धतीने रंगवलेला आहे. ठीक आहे, दुसऱ्या भागामध्ये काय केलं त्याने, दुसरा भाग घेतला आहे, दुसऱ्या भागामध्ये वेगळ्या पद्धतीने रंगवलेला, एक भागाला सोडून दिलं. आता हे झाल्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये तिसऱ्या भागाला वेगळ्या पद्धतीने रंगवलेला दुसरा भाग ब्लँक केलेला आहे. ठीक आहे, चौथ्या भागामध्ये काय, चौथ्या आकृतीमध्ये चौथ्या भागाला रंगवलेलं राहील आणि तिसरा भाग ब्लँक राहील. म्हणजे पहिला पण ब्लँक राहील, दुसरा पण ब्लँक राहील, तिसरा पण ब्लँक राहील, चौथा भाग रंगवलेला राहील. आता चौथा भाग रंगवताना ही वेगळी आकृती आहे पहिली रंगवलेली, ही दुसरी आकृती वेगळ्या पद्धतीने रंगवलेली आहे, तिसरी आकृती वेगळ्या पद्धतीने रंगवलेली आहे, याचा अर्थ चौथी आकृती पण वेगळ्या पद्धतीनेच रंगवलेली राहील. ठीक आहे, मग ए हे ऑलरेडी या पद्धतीची रंगवलेली आहे आकृती, म्हणून ए येणार नाही. बी यायला पाहिजे, बी उत्तर यायला पाहिजे, कारण की वेगळ्या पद्धतीने याला रंगवलेलं आहे, सरळ सरळ रेषा. परंतु इथं कोणता भाग रंगवलेला आहे, पहिला भाग रंगवलेला. आपल्याला कोणता पाहिजे होता, चौथा भाग रंगवलेला पाहिजे होता, म्हणून बी पण येणार नाही. सी मध्ये चौथा भाग रंगवलेला आहे, परंतु या सर्कल मध्ये रंगवलेला आहे, सर्कल मध्ये रंगवलेला भाग झालेला आहे आपला, म्हणजे तुमचा उत्तर डी येईल. कारण की डी मध्ये चौथा भाग रंगवलेला आहे आणि वेगळ्या पद्धतीने रंगवलेला आहे, म्हणून तुमचं उत्तर येईल या ठिकाणी डी. ठीक आहे, कुणाला अडचण असेल तर विचार. आकृती क्रमांक 39,
हे जे बाण दिसत आहे तुम्हाला, या बाणाला फिरवलं गेलेलं आहे अँटी क्लॉकवाईज, थोडंसं फिरवलेलं आहे, या बाजूने फिरवलेलं आहे. ठीक आहे. फिरवताना तुम्हाला काय दिसते, याला फिरवलं आहे आणि एक रेषा दिलेली आहे याच्या क्रॉसमधून. याला पुन्हा फिरवलं, 2 रेषा दिलेली आहेत. याला पुन्हा जर फिरवलं तर तुमची आकृती अशी येईल. हे असं जाईल आणि हा दुसरा बाण घेऊन असं येईल. आता इथं संख्या रेषेची संख्या 1 झाली, इथं संख्या 2 झाल्या रेषेचे, तर या ठिकाणी 3 येतील, म्हणजे या पद्धतीची. ठीक आहे. मग अशी आकृती तुम्हाला कोणती दिसते, तर अशी आकृती दिसत आहे तुम्हाला आकृती क्रमांक डी. बरोबर आहे. अशी आकृती क्रमांक डी दिसते, म्हणून तुमचं उत्तर या ठिकाणी डी. काय केलेलं आहे, या 2 आकृतीला थोडं थोडं फिरवलेलं आहे. ठीक आहे. कोणत्या दिशेने, अँटी क्लॉकवाईज. फिरवलं, यालाही फिरवलं, 1 रेषा दिली, याला फिरवलं, 2 रेषा दिली, पुन्हा फिरवलं, 3 रेषा दिली, म्हणून तुमचं उत्तर या ठिकाणी डी.